पंढरपूरबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा पंढरपूर निर्माण झालेला. रामदेव महाराजांनी तरी म्हटलंय की तृण आणि पाषाण अवघे देव जाणावे. पंढरपुरातला तृण म्हणजे साधं गवत आणि छोटा दगड, पाषाण सुद्धा देव आहे. इतकं देवत्व पंढरपूरमध्ये भरलेलं आहे. जो आपली विठू माऊली आहे ती ज्या विटेवर उभी आहे ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापानं दग्ध झालेला इंद्र. आणि त्या इंद्राला विठ्ठलाने काय म्हणतात त्याला, विठ्ठलाने त्या विटेवर पाय ठेवल्यामुळं त्याच्या तो त्या शापापासून मुक्त झालेला आहे. मूर्ती प्राचीन तर आहेच आहे, पण ती पूर्वी चल होती, म्हणजे ती हालचाल करत होती. त्याच्या पायावर एक डाव्या बाजूला 2 बोट तुम्हाला रुतलेली दिसतील. ती रुतलेली 2 बोट म्हणजे मुक्तकेशी नावाच्या राजकन्येचा केलेला, त्यांनी दूर केलेला अहंकार किंवा केलेलं गर्वहरण असं म्हणता येईल. आपला हा भवसागर आहे तो कमरे इतकाच खोल आहे. तुम्ही नामस्मरण केलं तर त्यातून सहज पार व्हाल, हेच भगवान आपल्याला सांगतोय. त्याच्यामुळे त्यानं आपले हात कमरेवर ठेवलेले आहे. उजवा हात तिने अंगठा असा हे करून असा ठेवलेला आहे आणि त्या 5 बोटांमध्ये अंगठ्या तिने घातलेल्या आहेत. या अंगठ्या म्हणजे ती मागच्या अवतारातली सीता माता होती याची आठवण म्हणून तिने 5 बोटांमध्ये अंगठ्या धारण केलेल्या आहेत. खरं तर बघितलं तर संसार आहे आणि नवरा बायकोचा तो विषय आहे. पण असं काय घडलं होतं की रुक्मिणी रुसून आपल्या इकडे आली? पंढरपूरकरांची अशी श्रद्धा आहे की मार्गशीर्ष महिन्यात महिनाभर देव पंढरपूरच्या देवळात नसतं, तर तो विष्णुपदी असतो. बरं. आणि अमावस्येला मग देवाला विनवून, देवाची विनवणी करून वाजत गाजत पंढरपुरी देवळात आणलं जातं. मी मगाशी सांगितलं की भगवान शंकर जेव्हा पंढरपूरमध्ये आले त्यावेळेस त्यांनी नंदी बाहेर मारुतीच्या मंदिरात, मग त्याचं पुढे काय झालं? नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. पंढरपूरचं आगळं वेगळं महत्त्व हे महाराष्ट्राच्या जनतेला माहितीच आहे, परंतु आज आपण विठुराया आणि विठुरायाची मूर्तीची वैशिष्ट्य, तसंच रुक्मिणी मातेची मूर्ती आणि मूर्तीचे संबंधितची वैशिष्ट्य आज आपण जाणून घेणार आहोत. पंढरपूरमध्ये अनेक अशा वास्तू आहेत, अनेक अशी शिल्प आहेत, अनेक अशी मंदिरं आहेत ज्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही आहे. कदाचित जे पंढरपूरला जातात त्यांना माहिती आहे, मात्र अनेकांना आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण हे सगळं उलगडणार आहोत. एक आपला मुख्य फोकस जो असणार आहे तो पंढरपूरचा जो विठुराया आहे, त्या विठुरायाच्या मूर्तीची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आणि विठुरायाच्या बद्दलच्या ज्या एकूण कथा आहेत तर त्याच्या नेमका सार काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत सौ मीरा उत्पात ताई आहेत. वारकरी संप्रदायाचा पंढरपूरचा अतिशय त्यांचा गाढा असा अभ्यास आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्यांचं लेखन प्रकाशित झालेलं आहे. स्वागत आहे ते. नमस्कार. माझा सुरुवातीलाच प्रश्न आहे की लाखो कोट्यवधी जनतेचा, भाविकांचं श्रद्धास्थान असणारा विठुराया आणि पंढरपूर आहे. या पंढरपूरचं ऐतिहासिक महत्त्व काय? खरं तर पंढरपूरबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा पंढरपूर निर्माण झालेलं आहे, असं नामदेव महाराजांनी पण म्हटलेलं आहे. तर पंढरपूरचा ज्ञात इतिहास 5000 वर्षांचा आहे. आणि पंढरपूर ज्याच्यामुळे निर्माण झालेला आहे तो म्हणजे विठुराया. पंढरपूरला 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे चंद्रभागा तीर्थ, पुंडलिक, भक्त पुंडलिक आणि विठ्ठल. आणि विठ्ठल जेव्हा मी म्हणते तेव्हा त्याच्याबरोबर रुक्मिणी पण आहेच बरं का, म्हणजे विठ्ठल रुक्मिणी असं म्हणत नाही मी, विठ्ठलामध्येच रुक्मिणी आहे. बरोबर. तर ह्या 3 ह्याच्यामुळे पंढरपूर सगळ्यांना पूजनीय झालेलं आहे आणि त्याचं महत्त्व 3 पटीनं जास्त आहे. तर ज्या देवतेसाठी हे पंढरपूरला आपण जातो, वारी करतो, ती विठ्ठलाची मूर्ती कशी आहे?
जेव्हा आपण पंढरपूरला जातो तेव्हा आपलं फक्त उद्देश काय असतो की भराभरा आपलं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि पुढचं ठिकाण गाठायचं. बरोबर. पण आपण कधीही असा विचार करत नाही की ही मूर्ती कशी निर्माण झाली असेल, कुठल्या काळातली असेल. त्या पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश करताना ते जुनी आपली दगडी इमारत असती, त्या दगडांना आपण कधी स्पर्श करत नाही. त्या काळात तुम्ही जर तिथे स्पर्श केला तर त्या काळाला स्पर्श केल्याचं एक अनुभूती किंवा एक आनंद आपल्याला मिळेल. तर विठू जो आपली विठू माऊली आहे ती ज्या विटेवर उभी आहे, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापानं दग्ध झालेला इंद्र. आणि त्या इंद्राला विठ्ठलाने काय म्हणतात त्याला, विठ्ठलाने त्या विटेवर पाय ठेवल्यामुळं त्याच्या तो त्या शापापासून मुक्त झालेला आहे वृत्रासुराच्या. आणि विठ्ठलाचे पाय कसे आहेत तर समचरण आहेत, म्हणजे एका रेषेमध्ये ठेवलेले आहेत. आणि ही मूर्ती जी आहे ती योगस्थानक या स्वरूपाची आहे. अतिशय ताठ आहे, समचरण आहे आणि तिची दृष्टीही समचरण आहे. म्हणजे ती आलेल्या भक्तांची नोंद ठेवते. ती पायाकडे पाहते की म्हणजे डोळे मिटलेले नाही. हां, मिटलेले नाहीत. ती पायाकडे त्याची दृष्टी आहे विठ्ठलाची, की आपल्याला भेटायला कोण भक्त येत आहे याची नोंद विठ्ठल ठेवतो. नोंदही ठेवतात आणि कृपादृष्टी आहे. हां, कृपादृष्टी आहे आणि नोंदही ठेवतो. म्हणजे आपण इतर देवतांना गेल्यानंतर आपल्याला त्या देवतांचा धाक असतो, पण विठ्ठल इतका प्रेमळ आहे, तोच आपल्याला बोलवतो. तो म्हणतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. अरे आषाढी कार्तिकी जवळ यायला लागली, मला भेटायला या, असं स्वतःच पांडुरंग सांगतोय आपल्या भक्तांना. इतका विठ्ठलाचं आपल्या पातळीवर येणं हे आपल्या सगळ्यांना खूप भावलेलं आहे. म्हणून विठ्ठल आणि वारी वरचेवर वर्धिष्णू होती, म्हणजे वाढतीये. पूर्वी 60-70 हजार 1 लाख अशी भरणारी वारी आता 20-25 लाखापर्यंत जाऊन पोचली. आणि फक्त महाराष्ट्रातलेच नाहीत, भारतातले नाहीत, तर परदेशातली लोक सुद्धा विठ्ठलासाठी वेडे झालेले आहेत आणि ते वारी करत आहेत. दरवर्षी येत आहेत. बरं, आता आपण मूर्तीची जी वैशिष्ट्य आहे, तर अगोदर विठ्ठलाच्या मूर्तीच्या वैशिष्ट्यांबाबत बोलूयात. विठ्ठलाच्या मूर्तीच्या बाबत अनेक संतांनी आपल्या अभंगातून एकदम रसाळ अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. खरोखरच मूर्ती एक अद्वितीय असा एक आविष्कार आहे असं मानलं गेलेलं आहे. तुमच्या दृष्टीनं किंवा आपले जे दर्शक आहेत त्यांच्यासाठी सांगा की पंढरपूरची जी मूर्ती आहे विठ्ठलाची, त्याची काय वैशिष्ट्य? जी आत्ता जी बसवलेली मूर्ती आहे ती साधारणतः 6व्या-7व्या शतकातली मूर्ती आहे. बरं. आणि तुम्हाला जसं सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलींचे वडील सुद्धा वारी करत आहेत याचा उल्लेख आहे. ते सुद्धा वारकरी होते, पंढरपूरला वारीला येत होते. म्हणजे बघा, ज्ञानेश्वर महाराजांचा साधारण 750 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे ज्ञानेश्वर अवताराला. तर त्याच्या आधीपासून ही वारी आहे आणि त्याच्याही आधी ही मूर्ती अस्तित्वात आलेली आहे. तर ही मूर्ती साधारणतः 6व्या-7व्या शतकातली आहे. मूर्ती प्राचीन तर आहेच आहे, पण ती पूर्वी चल होती, म्हणजे ती हालचाल करत होती. हालचाल म्हणजे कसं की काही संकट आलं किंवा काय आलं तर ती मूर्ती काढून वेगळी करता येत होती. जशी की आता तुळजाभवानीची मूर्ती आहे. उत्सवाच्या वेळेस तुळजाभवानीची मूर्ती कशी काढतात ना, तशी विठ्ठलाची मूर्ती सुद्धा काढता येत होती. अनेक मोगली आक्रमणं, परकीयांची आक्रमणं याच्यामध्ये वेळोवेळी विठ्ठल मूर्ती काढून तिला सुरक्षित ठेवलं गेलं. त्याच्यामुळं आपण आज या विठ्ठलाचं दर्शन घेतो आहोत. पंढरपूरच्या तत्कालीन लोकांनी वारंवार असं विठ्ठल मूर्तीचं संरक्षण केलेलं आहे. मूर्तीची वैशिष्ट्य काय सांगतात? मूर्ती कशी आहे? हां, तर मूर्ती वालुकामय शिलेची आहे, गुळगुळीत नाहीये मूर्ती, थोडीशी ओबडदोबड आहे. तुम्ही जर नीट निरखून बघितलं तर हां, ती गंडकी शिलेची आहे, त्याच्यामुळे ती गुळगुळीत आहे. आणि विठ्ठलाची मूर्ती वालुकामय शिलेची आहे, त्यामुळे ती तितकीशी ज्याला हां आखीव रेखीवही नाही आणि गुळगुळीत पण नाही आहे, ती थोडीशी ओबडदोबड आहे. आणि रुक्मिणी जशी काय म्हणतात त्याला सुरेख किंवा अशी दिसते तसा दिसत नाही आहे घडीव मूर्ती. हां, पण
शेवटी तो आपला आहे ना, त्याच्यामुळे आपलं बाळ कसंही असलं असलं तरी आपल्याला कसं छान वाटतं, तसंच तो आपला देव आहे ना. बरं. त्यामुळे तो कसाही असला आणि कसाही म्हणजे त्याचा रंगही कसा असो, त्याची रचना कशी असो, पण ते आपला आहे ही भावना इतकी आहे की त्यामुळंच ही वारी वाढते आणि विठ्ठल भक्ती वाढते आणि विठ्ठलाचा प्रसार 7 समुद्रापार गेलेला आहे. तर तुम्ही आत्ता म्हणालात ना, तर विठ्ठल मूर्तीची वैशिष्ट्य काय, तर विठ्ठलाचे पाय समचरण आहेत. त्याच्या पायावर एक डाव्या बाजूला 2 बोटं तुम्हाला रुतलेली दिसतील. ती रुतलेली 2 बोटं म्हणजे मुक्तकेशी नावाच्या राजकन्येचा केलेला त्यांनी दूर केलेला अहंकार किंवा केलेलं गर्वहरण असं म्हणता येईल. तिला स्वतःच्या सौंदर्याचा, आपल्या नाजूकपणाचा आणि रूपाचा अत्यंत गर्व होता आणि तिचा गर्व परिहार करण्यासाठी देवाने ही लीला केली. आणि जेव्हा मुक्तकेशीने त्यांना चरणस्पर्श केला तेव्हा तिची 2 बोटं त्याच्या पायामध्ये रुतलेली आहेत. ओके. ती खूण आजही आपण पाहू शकतो. बरं. रुक्मिणीच्या पायावर सुद्धा कुंकुम वलय आणि जोडवी आहेत. ती तिच्या लग्नातले ते चिन्ह आहेत असं म्हणतात. आणि दोघांनीही हात कमरेवर ठेवलेले आहेत. तर ते हात कमरेवर का आहेत, तर आपला हा भवसागर आहे तो कमरे इतकाच खोल आहे. तुम्ही नामस्मरण केलं तर त्यातून सहज पार व्हाल, हेच भगवान आपल्याला सांगतोय. त्याच्यामुळं त्यानं आपले हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याच्या डाव्या हातामध्ये शंख आहे. तर तो शंख कशासाठी आहे, तर निश्शब्द ब्रह्माचा अनुवाद करण्यासाठी त्यानं तो शंख डाव्या हातात घेतलाय. शिवाय शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे. बरोबर. तुम्हाला माहीत असेलच कथा, जेव्हा ध्रुव बाळाला विष्णूंनी दर्शन दिलं तेव्हा त्याला काही सुचेना काय करावं. तेव्हा विष्णूंनी त्याच्या गालाला फक्त शंख लावला आणि त्याच्यानंतर जी ध्रुव बाळाने विष्णूची स्तुती केली आहे ती केवळ अद्वितीय अशी आहे. तर शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे म्हणून त्यानं डाव्या हातामध्ये धारण केलेलं आहे. उजव्या हातामध्ये कमळ पुष्प आहे त्याच्या. तर ते कमळ त्यानं का घेतलंय, तर त्याला जे भेटायला येणारे भक्त आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यानं ते कमळ घेतलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते नुसतं कमळ नाही आहे, तर देवानं आपलं हृदय कमळच हातात घेतलं की भक्तांचं स्वागत करण्यासाठी. इतका तो भक्ताच्या अधीन असा आपला पांडुरंग आहे आणि त्याच्यामुळेच तो जास्तीत जास्त लोकप्रियही आहे आणि तो आपलासा वाटतो आपल्याला, त्याचा धाक नाही वाटत. तर विठ्ठलाच्या जी मूर्ती आहे तर त्याने महादेवाला पण धारण केलेलं आहे असं आम्हाला माहिती आहे. तर त्याचे काय नेमकी कथा आहे? तर त्याची कथा अशी आहे की जेव्हा कैलासामध्ये महादेव बसलेले आहेत आणि ते असं विचार करतात की खूप दिवस झाले देव काही आपल्याशी भेटला नाही, बोलला नाही, सतत भक्तांच्याच गराड्यात आहेत, मग त्याला सवडण्यात ते चला आपणच भेटायला जाऊयात. म्हणून कैलासाहून भगवान शंकर त्यांच्या सगळ्या परिवारासह पांडुरंगाच्या भेटीला आलेले आहेत. पण कैलास ते पंढरपूर अंतर इतकं होतं की ठिकठिकाणी मध्ये मध्ये त्यांच्या परिवारातली माणसं थांबलेली आहेत. हा. आणि शेवटी मग नंदीवर बसून शंकरच पंढरपूरपर्यंत आलेले आहेत. आणि मग आल्यानंतर त्यांनी नंदीला 11 रुद्र मारुती म्हणून तिथे एक ठिकाण आहे तिथे त्यांनी थांबवलं आणि म्हणाले की तू ते थांब आणि मी विठ्ठलाला भेटून येतो. मग त्या नंदीला तिथं सोडून ते विठ्ठलाला भेटायला आत गेले आणि त्यांची चर्चा इतकी रंगली, खूप दिवसांनी भेट होत होती, इतकी रंगली की शंकराला कैलासाला परत जावंसच वाटेना. त्यामुळं शंकर आणि विठ्ठल एकरूप झाले, हरिहर ऐक्य झालं आणि विठ्ठलांनी शंकराला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. तर जगामध्ये अनेक मंदिरं आहेत, भगवान विष्णूंचे आहेत, शंकराचे आहेत, परंतु अशा पद्धतीनं हरिहराचं ऐक्य झालंय असं तुमच्या पाहण्यात कुठे मंदिर आहे का, किंवा अशा पद्धतीनं धारण केलेलं आहे प्रत्यक्ष शिवाला विष्णूने? आता आपण जर बघितलं तर ज्या वेळेला लंकेकडे प्रभू रामचंद्र जात होते तर त्यावेळेला महादेवाची पूजा त्यांनी केलेली आहे, मला वाटतं रामेश्वरममध्ये पूजा केलेली आहे. त्यामुळं हरिहरामध्ये भेद नाही हे अनेक आपल्याला दाखले देता येतील. परंतु अशा पद्धतीनं
भगवान शिवाला धारण केलेला आहे, कारण कृष्ण हा विष्णूचाच अवतार मानला गेलेला आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला कुठे पाहायला मिळतं? अशा खूपशी अशी मंदिरं आहेत की तिथं शंकराचं आणि विष्णूचं पण लिंग आहे, पण दोन्ही एकरूप झालेलं आहे असं मला पंढरपूरचं एकमेवच मंदिर आहे की जे विठ्ठल आणि शंकर एकत्रच आहेत असं. काय झालं होतं की मध्यंतरीच्या काळात शैव आणि वैष्णव ह्या दोन पंथांचा वाद इतका विकोपाला होता की शैव पंथाचे लोक उभं गंध किंवा उभं काही करायचं नाही असं असायचं त्यांचं, आणि वैष्णव कधी आडवं काही गंध लावायचं नाही किंवा आडवं. त्यांच्या घरात सारवण सुद्धा, जे पूर्वी जमीन सारवत होती ते सुद्धा असे आडवं सारवत नव्हते एवढं. इतकं कट्टरपणे ते दोन्ही वाद रंगले होते. मग त्याचं कुठंतरी निराकरण ह्या हरिहर ऐक्याच्या ह्याच्यामधनं झालेलं असावं असं मला वाटतंय. आता विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये अनेक अलंकार पण धारण केलेले आहेत, तर त्यांचे काय वैशिष्ट्य? तर विठ्ठलाने गळ्यामध्ये कौस्तुभ मणी धारण केलेला आहे, कौस्तुभ मण्याची माळ. तर असं म्हणतात ते कौस्तुभ मणी, ते मणी म्हणजे त्याच्या पदी लीन झालेले संतच आहेत, ते मण्याच्या रूपानं त्याच्या छातीवर आलेले आहेत. आणि विठ्ठलाच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, हे त्याच्या मत्स्य अवताराची खूण आहे, त्याच्यामुळे त्यांनी मकराकार कुंडल धारण केलेले आहेत कानामध्ये. आणि त्याच्या चेहऱ्यावर इतकं विलक्षण स्मित आहे की त्याच्याकडे पाहिलं की माणूस त्याचाच होऊन जातो, तो परत येतच नाही. बरोबर, झपाटून जातोय. हो, संतांनी सांगितलंय. भूत जबर मोठे ग बाई असं म्हटलेलंच आहे. ते भूत इतकं झपाटून टाकतं की त्याच्यातून आपली काही सुटका होत नाही. बरोबर. बरं, आता जर आपण रुक्मिणी मातेबद्दल बोलायला गेलो तर रुक्मिणी मातेची पण मूर्ती जी आहे, मूर्तीचा उल्लेख तुमच्या अगोदर बोलण्यात आलाच, परंतु रुक्मिणी मातेने पण अनेक प्रकारचे अलंकार आहेत. रुक्मिणी माता काय नेमकं वैशिष्ट्य काय आहे? रुक्मिणी माता ही विदर्भ देशाच्या राजा भीष्मक याची कन्या. तिचा विवाह, तिला कृष्ण पसंत असताना, म्हणजे कृष्णाशी तिने मनोमन विवाह करायचं ठरवलेलं असताना आणि आई वडील आणि इतर 4 बंधूही अनुकूल असताना रुक्मिणीनं तिचा विवाह त्याचा मित्र शिशुपाल याच्याबरोबर ठरवला होता. मग रुक्मिणीला तर हा विवाह अमान्य होता, पण त्या रुक्मिणीसमोर कोणाचंच काही चालत नव्हतं, त्याच्यामुळं तिला रुक्मिणीचा मोठा भाऊ. बरोबर. तर त्या रुक्मिणीपुढं आई वडिलांचाही चालेना, रुक्मिणीचं तर काहीच अजिबातच चालेना, म्हणून रुक्मिणीने एक युक्ती केली की त्यांचा पुरोहित होता सुदैव, त्याच्या हस्ते 7 श्लोकांचं पत्र लिहून तिने द्वारकेला सुदैवाला पाठवलं आणि ते पत्र द्यायला लावलं. आणि ते पत्र वाचल्यानंतर कृष्ण आणि सुदैव इकडे कौंडिण्यपूर, म्हणजे भीष्मक राजाची राजधानी आहे, ते अमरावतीजवळ ते स्थान आहे, तिथं आले आणि रुक्मिणीचं हरण झालं. रुक्मिणीला ते घेऊन गेले भगवान श्रीकृष्ण. त्यामुळं सुदैवाने हे सगळं कृष्णाला इकडे आणलं आणि माझा आणि कृष्णाचा आता विवाह होणार, ह्या आनंदामुळं रुक्मिणी म्हणाले की सुदैवा, तुला त्रैलोक्यातली कुठलीही वस्तू माग, मी आज इतकी आनंदित आहे की तू साक्षात भगवान कृष्णाला इथं आणलेला आहेस आणि आता माझा त्याच्याशी विवाह होणार आहे, तर तू कुठलीही गोष्ट माग. तर सुदैव म्हणाला की माते, तू कुठलीही गोष्ट दे, दागिने दे, संपत्ती दे, वस्त्र दे भारी भारी, पण ते कधी ना कधी तरी नष्ट होणार आहे. जे मिळालेलं वैभव आहे नश्वर आहे, नश्वर आहे, ते कधीच टिकणार नाही आहे. फार झालं तर एक 7 पिढ्या टिकतील, 10 पिढ्या टिकतील, पुढं काय. पण तू टिकणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे भक्ती. बरोबर. आणि तुझी भक्ती माझ्या पिढ्यांमध्ये वंश परंपरा चालत राहू दे. जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या पिढीत तुझी सेवा, तुझी भक्ती निरंतर चालू राहू देत, असं सुदैवानं मागितल्यामुळं रुक्मिणी मातेला आनंद झाला आणि ती तथास्तु म्हणाली. आणि तेव्हापासून रुक्मिणी मातेची भक्ती आमच्या घराण्यामध्ये चालत आलेली आहे. आम्ही सुदैव पुरोहिताचे वंशज आहोत. आणि ह्याचा मला इतका अभिमान आहे की नक्कीच काहीतरी पूर्वसुकृत असल्याशिवाय या घराण्यात जन्म मिळत नाही. श्रीधर स्वामी नाझरेकरांनी पण म्हटलेलं आहे, पाठीवरती रुळे वेणी आई उत्पातांच्या ऋणी.
रुक्मिणी मातेनं उत्पातांच्या ऋणातच राहणं पसंत केलेलं आहे. बरोबर. आपण मूर्तीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलत हां, होतो, तर दागिने किंवा जे मूर्तीचे वैशिष्ट्य आहेत त्याबद्दल सांगा. तर मूर्तीला मी सांगितलं तसं की गुळगुळीत गंडकी शिलेची आहे. तिचे पाय समचरण आहेत, पायामध्ये जोडवी आहेत, तिने पायामध्ये तोडे घातलेले आहेत, तिचेही हात कमरेवर आहेत. तिच्या डाव्या हातामध्ये करंड आहे कुंकवाचा आणि ती अखंड सौभाग्याची खूण आहे. बरोबर. उजवा हात तिने अंगठा असा हे करून असा ठेवलेला आहे. आणि त्या 5 बोटांमध्ये अंगठ्या तिने घातलेल्या आहेत. या अंगठ्या म्हणजे ती मागच्या अवतारातली सीता माता होती याची आठवण म्हणून तिने 5 बोटांमध्ये अंगठ्या धारण केलेल्या आहेत. आणि तिची दृष्टी समचरण आहे. ती पण आपल्याला भेटायला आलेल्या भक्तांची नोंद ठेवते आहे. आणि तिने डोक्यावर मुद्राखडी नावाचा दागिना धारण केलेला आहे. बरं, काय दागिना आहे तो मुद्राखडी म्हणजे सोन्याचे रत्नांची वेणी. ओके. हां, तिने पाठीमागे वेणी घातली आहे आणि ती मुद्राखडी अशी तिने त्या वेणीवर अशी धारण केलेली आहे. तो एक जुना दागिना आहे, जुन्या पद्धतीचा दागिना आहे. तर त्याविषयी पण श्रीधर स्वामी नाझरेकर म्हणतात की डोईला मुद्राखडी आई माझी आहे कानडी. म्हणजे कर्नाटकाहून जसा विठ्ठल आला तशी पण रुक्मिणी आली, कारण का विठ्ठलाबरोबर तीही गेली होती, कारण विठ्ठलामध्येच रुक्मिणी आहे ना. बरोबर. त्याच्यामुळं श्रीधर स्वामी नाझरेकर म्हणतात की डोईला मुद्राखडी आई माझी आहे कानडी, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे रुक्मिणीचं. आणखी काय वैशिष्ट्य आहेत का मूर्तीचे? हां, तर तिने कानामध्ये तानवडे नावाचा दागिना घातलेला आहे. तर तो तानवडे हा दागिना गुजराती आहे. आणि रुक्मिणी माता द्वारकेवरून रुसून पंढरपूरला आल्याची ती खूण आहे, म्हणून तिने तो दागिना तसाच ठेवलेला आहे कानामध्ये. त्याला तानवडे असं म्हणतात. बरं. तो जुन्या पद्धतीचा गुजराती दागिना आहे. पण ताई, आता म्हणजे खरं तर बघितलं तर संसार आहे आणि नवरा बायकोचा तो विषय आहे, पण असं काय घडलं होतं की रुक्मिणी रुसून आपल्या इकडे आली? हो, तर त्याची पण एक मोठी रंजक कथा आहे. एकदा काय होतं, कृष्ण दरबारात बसलेला आहे, दरबार भरलेला आहे आणि भर दरबारामध्ये राधा येते. कृष्णाची बालमैत्रीण राधा, तर ती तुम्हाला माहीतच आहे राधा. ती राधा येते आणि त्याच्या मांडीवर बसते. भर दरबारामध्ये आपल्या नवऱ्याच्या मांडीवर एखादी परकी स्त्री येऊन बसते, ह्याचा रुक्मिणीला खूप राग येतो. असे ना, म्हणजे ती जरी बालमैत्रीण असली तरी सुद्धा तिच्या मनाला ते लागलेलं असतं की म्हणजे अजूनही कुठल्याही बायकोला थोडंच आवडणार. तर आधीच म्हणते मी 16,107 बायका मी सहन केलेल्या आहेत, एवढे विवाह केलेत, ते मी मानलेले आहेत, तरी अजून ही एक 8वी आहेच आहे, ती येऊन बसली. त्याचा तिला खूप राग येतो आणि त्या रागामध्ये संतापाच्या भरात ती द्वारकेचा त्याग करते आणि भीमातिरी दिंडीरवन नावाचं एक वन असतं, तेव्हा निबिड घनदाट अरण्य असतं, त्या अरण्यामध्ये येऊन ती तपश्चर्या सुरू करते. मग इकडं कृष्णाला तर कुठं करमतंय, आपली प्रिय पत्नी, आपली पट्टराणी रुक्मिणी तिकडं गेल्यामुळं त्यालाही करमत नाही आणि तो पण इकडे भीमातिरी यायला निघतो. मग तो गोपवेश धारण करतो आणि आपल्याबरोबर गोपाळ गाई गुरं घेऊन इकडे येतो पंढरपूरला. मग आल्यानंतर तो प्रथम विष्णुपद नावाचं ठिकाण आहे तिथे थांबतो, गाई गुरं खेळवतो, मेळवतो आणि सगळ्या सवंगड्याच्या बरोबर बसून गोपाळकाला करतो, शिदोऱ्या एकमेकांना वाटतात आणि तिथं सहभोजन करतात. हे विष्णुपद कुठे? हे विष्णुपद पंढरपूरच्या जवळच आहे. गोपाळपूर नावाचं एक ठिकाण आहे पंढरपूरच्या जवळ. तिथेच नदीपात्रात विष्णुपद नावाचं हे स्थान आहे. अतिशय रम्य स्थान आहे. चंद्रभागेच्या पात्रातच आहे आणि तिथे त्या काळच्या त्या खुणा, कृष्ण येऊन गेल्याच्या खुणा आजही शाबूत आहेत आणि आजही आपल्याला ती पाहायला मिळतात. तिथं कृष्णाने कालवला ती वाटी आहे, दह्याची वाटी आहे. शिवाय कृष्णाचे देहुडाचरण आणि समचरण पदचिन्ह आहेत, काठी आहे आणि गायींची खुरं पण आहेत तिथं. बरं. त्यामुळे हे स्थान अतिशय रम्य आहे आणि तुम्ही अगदी आवर्जून
ते जाऊन पहा. शिवाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये पांडुरंगाचं इथंच महिनाभर वास्तव्य असतं. बरं. जेव्हा ज्ञानदेवानी समाधी घेतली आळंदीमध्ये तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं देवाला. आणि देव इकडे आले आणि ते काही त्यांना काही देवळात त्यांचं मन रमेना, त्याच्यामुळे ते महिनाभर ते तिथेच थांबले. त्यामुळे आजही पंढरपूरकरांची अशी श्रद्धा आहे की मार्गशीर्ष महिन्यात महिनाभर देव पंढरपूरच्या देवळात नसतं, तर तो विष्णुपदी असतो. बरं. आणि अमावस्येला मग देवाला विनवून, देवाची विनवणी करून वाजत गाजत पंढरपुरी देवळात आणलं जातं. बरं. पालखीमध्ये बसवून. आजही ती प्रथा आहे. आता कृष्ण विष्णुपदाच्या इथं आले, पुढे काय झालं? हां, तर त्याच्या आधी थोडंसं सांगते की कृष्ण गोपवेश धारण करून आला, गोपाळ आणले, गाई गुरं आणले म्हणल्यानंतर गोवर्धन पर्वत सुद्धा आला तिथं. बरं. तो गोपाळपूरच्या तिथं जे मंदिर आहे तो गोवर्धन पर्वत आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि त्याच्याबरोबर यमुना नदी पण आलेली आहे. आणि ती यमुना नदी तिथं पुष्पावती नदी म्हणून वाहते आहे. छोटीशीच नदी आहे आणि तिचा संगम त्या विष्णुपदाला होतो. मग त्या संगमावर विष्णुपद हे ठिकाण आहे. बरं. आणि मग जेव्हा हे सगळं देव करतो, गोपाळकाला होतो, गाई गुरं खेळवली जातात, मग गोपाळांना तिथंच ठेवून तो रुक्मिणीची समजूत घालायसाठी इकडे दिंडीर वनात येतो. आणि दिंडीर वनात जेव्हा रुक्मिणीची समजूत घालायला लागतो तेव्हा रुक्मिणी काही ऐकत नाही, ती प्रचंड रागावलेली असते. तिचा राग थोडा शांत होऊ दे, तिला थोडा वेळ देऊ दे म्हणून तो जरा इकडे तिकडे हिंडायला लागतो. तर तेव्हा त्याला दिसतं की भक्त पुंडलिक जो आहे तो आई वडिलांची सेवा करत तिथे थांबलेला आहे. आणि ती सेवा करता करता त्याचंही तो नामस्मरण करतोय. त्याच्यामुळं त्याची ही सगळी आई वडिलांवरची श्रद्धा, आपल्यावरची भक्ती हे पाहून त्याला खूप आनंद होतो देवाला. आणि तो त्याला भेटायला बाहेर बोलावतो. पुंडलिकाला म्हणतो की ये मला भेट, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. तेव्हा पुंडलिक म्हणतो की थांब, मी आई वडिलांची सेवा करतो आहे, तोपर्यंत तू इथेच थांब. असं म्हणून तो जवळच पडलेली एक वीट तिकडे भिरकावून टाकतो आणि त्याच्यावर देवाला उभं करतो. असं पुंडलिकाने देवाला विटेवर उभं केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, का रे पुंड्या मातलासी उभे केले देवासे. असं कृतक कोपानी म्हणलेलं आहे तुकाराम महाराजांनी. बरोबर. आता तुम्ही मगाशी सांगितलं की भगवान शंकर जेव्हा पंढरपूरमध्ये आले त्यावेळेस त्यांनी नंदी बाहेर मारुतीच्या मंदिरात, मग त्याचं पुढे काय झालं? तो नंदी अजूनही तिथेच आहे. बरं. तुम्ही जेव्हा केव्हा पंढरपूरला जाल तेव्हा महाद्वार वेशीमध्ये 11 रुद्र मारुतीचं मंदिर आहे. तिथेच तो नंदी अजूनही तसाच बसलेला आहे, थकून बसलेला आहे आणि तो शिव येण्याची वाट पाहतोय. तुम्ही इतर शिवमंदिरामध्ये नंदी असा उठून बसण्याच्या अवस्थेमध्ये असतो, एक पाय दुमडलेला असतो आणि एक पाय त्याने वर उचललेला असतो नंदीनं. पण इथला जो नंदी आहे तो दोन्ही पाय दुमडून अतिशय निवांत थकून बसलेला नंदी आहे आणि आपल्या मालकाची म्हणजे शिवाची वाट पाहत बसलेला आहे. आणि तो शिव तिथेच एकाकार झाल्यामुळं अजून आलेला नाही, त्यामुळे तो वाट पाहणारा नंदी तिथेच आहे. आणि तुम्ही जर पंढरपूरला गेलात तर 11 रुद्र मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला हा नंदी दिसेल. आता जिथं साक्षात परमात्माच ज्या पंढरपुरामध्ये येऊन स्थिरावला, तर त्या पंढरपूरमध्ये आता इतरही मग संत असतील, देव असतील, तर त्यांनी देखील त्या ठिकाणी येणं केलेलं आहे. तर आणखी पंढरपूरची अशी काय वैशिष्ट्य सांगता येतील? नामदेव महाराजांनी तरी म्हटलंय की तृण आणि पाषाण अवघे देव जाणावे. पंढरपुरातला तृण म्हणजे साधा गवत आणि छोटा दगड, पाषाण सुद्धा देव आहे. इतकं देवत्व पंढरपूरमध्ये भरलेलं आहे. पंढरपूरमध्ये तीर्थ रूपानं म्हणजे चंद्रभागेच्या रूपानंही पांडुरंग राहतो आहे आणि क्षेत्राच्याही रूपानं म्हणजे तिथं तो वास करतोय. म्हणजे सगळीकडे पांडुरंगाचाच वास आहे. इथल्या दगडामध्ये, झाडांमध्ये, अक्षरशः गवतामध्ये सुद्धा देवत्व आहे. आणि इच्छिताती देव पंढरीचा वास म्हणजे इतर देव सुद्धा पंढरपुरी वास करावा, पंढरपुरी राहावं अशी इच्छा मनात धरलेली आहे इतर देवाने सुद्धा. इतकं पंढरपूरचं महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. ताई, पंढरपूर म्हणजे तसं तर इस्लामिक आक्रमकांमुळे अनेक मंदिरांची तोडफोड झालेली आहे, अनेक मूर्त्या फोडलेल्या आहेत, हे इतिहास आहे, वस्तुस्थिती आहे.
पंढरपूरवरती देखील अशा पद्धतीचे आक्रमणं झाली. त्या सगळ्या आक्रमणं कशा पद्धतीनं झाली आधी हे सांगा, आणि आत्ताची जी मूर्ती आहे मग ती पुढे कशी आली हे सांगा. तर जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही सुलतानी आक्रमणं झाली त्यावेळेस एकदा अफझल खानाने आक्रमण केलं होतं आणि त्यावेळेस पंढरपूरच्या बडव्यांनी आणि स्थानिक लोकांनी पंढरपूरची जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती हलवून एकदा प्रल्हाद महाराज बडवे यांच्या तळघरात ठेवली होती. देगाव म्हणून एक तिथं गाव आहे छोटंसं पंढरपूरजवळ, त्या देगावच्या पाटलांची वाड्यामध्ये एकदा ठेवली होती, एकदा विहिरीमध्ये ठेवली होती. आजही ती विहीर आहे आणि जिथं विठ्ठलाला ठेवलं होतं ते तळघरही आहे आणि त्या विहिरीमध्ये जिथं पांडुरंगाला लपवून ठेवलं होतं ती काय म्हणतात कमान किंवा तो कोनाडा आजही आहे, मोठाच्या मोठा असा कोनाडा आहे आणि आजही तिथे त्याची पूजा केली जाते. आणि अनेक जे संशोधक आहेत ते त्या स्थानाला भेट देतात आणि ते स्थानसुद्धा बघण्यासारखं आहे. तर ते वेळोवेळी अशी मूर्ती हलवली होती, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मूर्ती चल होती, त्यामुळं ह्या आक्रमणातून ती मूर्ती वाचू शकली आणि तिथल्या स्थानिक लोकांनी पुजाऱ्यांनी ती प्राणपणाने ती मूर्ती वाचवलेली आहे आणि ती लपवलेली आहे. आणि जेव्हा एकदा अफझल खानाने स्वारी केल्यानंतर जेव्हा त्याला कळलं की मूर्ती हलवलेली आहे त्यावेळी त्याला भयंकर राग आला. मूर्ती मिळाली नाही देवळात म्हणल्यावर त्यांनी सोळखांबी म्हणून सभा मंडप आहे ना देवाच्या पुढचा, जिथं की गरुड खांब, हा, तर त्या सोळखांबीमध्ये गाय कापली आणि तिचं रक्त सगळीकडे शिंपडलं त्यानं. इतका त्याला संताप आला. आणि हे आता हे मंदिर आता हिंदूंसाठी आपण शुद्ध ठेवायचं नाही ह्या दुष्ट हेतूनं त्यांनी गाय कापून त्या सोळखांबीमध्ये सगळ्या देवळामध्ये रक्त शिंपडलेलं होतं. पण नंतरनं मंदिराचं शुद्धीकरण केलं आणि हे आक्रमण संपल्यानंतर मूर्तीची पुनर्स्थापना केली. तसंच औरंगजेबाने जेव्हा आक्रमण केलं तेव्हाही तसंच झालं होतं. तेव्हाही मूर्ती लपवली होती. देगाव असो, पुळूजला लपवली होती, गुरसाळे आणि शिवाय पंढरपुरातही ठिकठिकाणी मूर्ती लपवलेली होती. असं एक साधारणतः 5-6 वेळा घडलेलं आहे. ताई, पंढरपूरमध्ये एकंदरीतच आपण जर आता सगळं बघितलं तर विठुरायाबद्दल महाराष्ट्रच नाही अगदी देशभरातल्या जे भाविक आहेत त्यांना एवढी आपुलकी काय आहे? त्याचं हे की विठ्ठलाचा धाक आपल्याला वाटत नाही. विठ्ठल आपल्यातलाच वाटतो. विठू माऊली म्हणतात. हा, माऊली म्हणतात. आणि असं म्हणतात की पुरुषांना माहेर नसतं. देव असं म्हणतो की असं कसं म्हणतात तुम्ही, पुरुषांना का माहेर नाही, मी आहे ना. म्हणून विठ्ठल आणि पंढरपूर हे समस्त जनांचं माहेर आहे. फक्त स्त्री पुरुष भेदच नाही, सगळ्यांचंच माहेर आहे ते. त्यामुळं पंढरपूर विषयी विशेष आपुलकी आहे. आणि पंढरपूरचा विठ्ठल तुमच्याकडून कसल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही. साधा हळदी कुंकू, उदबत्ती, कापूर, नारळ, हार कसली अपेक्षा करत नाही. फक्त तो मला भेटायला या, शुद्ध अंतःकरणाने मला भेटायला या, अशी तो स्वतःच विनवणी करतोय. म्हणून तो आपल्यातला वाटतो. केवळ नामस्मरण गरजेचं. हो. आणि त्यांनी नित्यकर्म टाका आणि माझं नामस्मरण करा असं कुठेही सांगितलेलं नाही. अगदी आपल्याला उदाहरणं देता येतील. सावता महाराजांचं उदाहरण देता येईल, गोरा कुंभाराचं उदाहरण, किती उदाहरणं किती देता येतील. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता. तुम्ही नित्यकर्म करताना फक्त नामस्मरण करा म्हणजे मला भेटल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. इतका सोपा मार्ग त्यांना सांगितलेला आहे. भगवान श्रीकृष्णानं पण कर्मसिद्धांत सांगितलंय ना. म्हणजे जे कर्म आहे ते तुम्ही करा, ते सगळं सोडून तुम्ही भक्ती करत बसू नका हे सांगितलंय. बरोबर. आणि पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं की आता जेवढी व्यस्तता आहे लोकांमध्ये तेवढी व्यस्तता नसायची, त्यामुळे वारी हे शक्य असायचे. मग ह्या सगळ्यातनं आणि वारीचा हेतू जशी विठ्ठलाची भेट आहे तशी संत मंडळी पण वारीच्या निमित्तानं एकमेकांशी भेटत होती, आपल्या विचारांचं आदान प्रदान करत होती. आपल्याला काय जाणवलं याचं एकमेकांना ते वर्णन करून सांगत होते. त्याच्यामुळंच हे सगळी वारी वर्धिष्णू झाली. ह्याच्यामधून हे अभंग निर्माण झालेले आहेत आणि अभंगामध्ये त्या संतांनी आपल्याला आलेले अनुभवच चित्रित केलेले आहेत.
विठुरायाच्या भक्तीमध्ये कर्मकांडाला काय स्थान आहे? हां, विठुरायाच्या भक्तीमध्ये कर्मकांडाला शून्य स्थान आहे. कुठलंही कर्मकांड नाही. साधा तर तुम्ही वारकरी व्हायचं असेल तर तुम्ही बघा, काही नाही, एक कपाळाला बुक्का लावला आणि गळ्यात तुळशीची माळ घातली आणि तुम्ही ज्ञानेश्वरीचं नित्य एक ओवी जरी म्हटली, एवढंच त्याने अपेक्षित आहे. एवढं केलं आणि जेव्हा पंढरपूरला याल तेव्हा चंद्रभागेचं स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन एवढंच सांगितलंय वारकरी पंथामध्ये. तिथेही काही कर्मकांड नाही आहेत. आणि देवानी एवढंही सांगितलंय की गर्दी असेल तर तुम्ही मला भेटायला सुद्धा येऊ नका. कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी मला भेटल्याचं पुण्य मिळेल. इतकं सोपं सगळं केलंय देवानी. त्याच्यामुळंच विठ्ठल आपला वाटतो. आई कसं काही आपल्याला कठीण प्रसंग आला की छान त्याच्यातनं बाहेर काढते, समजावून सांगते, असं नाही, काही होत नाही असं आश्वासन देते. त्याप्रमाणे विठ्ठल आहे. तो म्हणतो की तुम्ही काही कर्मकांड करू नका. तुमची नित्यकर्म करत असताना फक्त नामस्मरण करा आणि जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही मला भेटायला या. आणि समजा माझी भेट नाही झाली गर्दीमुळं तर तुम्ही कळसाचं दर्शन घ्या आणि तुम्ही नगर प्रदक्षिणा करा, म्हणजे मला भेटल्याचं पुण्य मिळेल आणि आपल्या कामाला लागा. हां, बरं, आता आपण मूर्तीबद्दल बोललो, दोन्ही मूर्तींबद्दल बोललो. मंदिराची काय वैशिष्ट्य? हां, तर पूर्वी जेव्हा चोखामेळा, नामदेव, ज्ञानेश्वर हे सगळे समकालीन आहेत. यांच्या काळामध्ये मंदिर अतिशय छोटं होतं आणि उंच टेकडीवर होतं. आता कालानं रूप ती टेकडी हळूहळू कमी कमी होत गेलेली आहे आणि तिथं छोटंसं मंदिर होतं. आता जे नामदेव पायरी आहे त्याच्यावर चढून गेल्यानंतर जे जो भाग लागतो तिथं पूर्वी विठ्ठलाचं मंदिर होतं आणि तिथं वर शिखर पण होतं. पण काळाच्या ओघात ते शिखर काढलं आणि तिथं नगारखाना केलेला आहे. आणि तिथूनच चोखामेळा विठ्ठलाचं दर्शन घेत होता. कारण का चोखामेळ्याला मंदिरात येण्याची परवानगी नव्हती. त्यामुळं तो नामदेव पायरी जिथं आता त्याची समाधी आहे तिथूनच विठ्ठलाचं दर्शन घेत होता. म्हणूनच नामदेवांनी त्याच्या अस्थी जेव्हा आणल्या मंगळवेढ्याहून तेव्हा जिथून तो दर्शन घेत होता तिथंच त्या अस्थी ठेवून तिथं त्याची समाधी मंदिर त्यानं उभं केलं नामदेवांनी. आणि असं सांगता येईल मला की आता जिथं चोखामेळ्याची समाधी आहे तिथं उभारूनच तो विठ्ठलाचं दर्शन घेत होता. म्हणजे विठ्ठल इतक्या अंतरावर होता की त्याला तिथं उभं राहून दिसत होता. बरोबर, बरं. असं छोटंसं मंदिर होतं. आणि रुक्मिणीच्या मंदिरावर? हां, रुक्मिणीचं मंदिर आहे तसंच होतं, छोटंसंच होतं. पण जसे जसे हा वारीचा प्रसार व्हायला लागला आणि ही वारकरी संप्रदाय वाढायला लागला आणि तो लोकप्रिय झाला. मुख्य म्हणजे सगळ्यांनी स्वीकारला. कुठलाही ह्याच्यामध्ये भेद नाही, जातीभेद नाही, धर्मभेद नाही, पंथभेद नाही. सगळ्या जाती धर्म पंथातले लोक विठ्ठलाचे भक्त आहेत. इव्हन मुस्लिम भक्त सुद्धा आहेत, मुसलमान भक्त सुद्धा विठ्ठलाचे आहेत. हो, बरं. शाह मुंतोजी त्याचे नाव मी तुम्हाला सांगेन. असे खूप आहेत. आणि त्यांनी आपल्या काय म्हणतात आपला आपला धर्म सांभाळून विठ्ठल भक्ती केलेली आहे. हे सर्व धर्म समभावाचं ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळं काय उदाहरण असू शकतं? ताई धन्यवाद, तुम्ही खूप वेळ दिला ॲक्च्युली आम्हाला आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये ताईंनी पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे त्याची वैशिष्ट्य सांगितली. त्याशिवाय रुक्मिणी मातेबद्दल त्यांच्या अनेक कथा सांगितल्या. दोन्ही मंदिरांची वैशिष्ट्य, दोन्ही मूर्तींची वैशिष्ट्य, शिवाय जो बाहेर नंदी उभा आहे तर त्याचं देखील वैशिष्ट्य सांगितलं. आणि त्यांनी विठ्ठलाची भक्ती ही किती साध्या आणि सोप्या पद्धतीनं केली जाऊ शकते हे अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.